तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केली होती। तसंच या पत्रात पाहिलं तर त्यांनी तालकटोरा स्टेडियममध्ये मराठा योद्ध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी सुद्धा केली होती। खरं तर तालकटोरामध्ये मराठी माणसानं पहिल्यांदा पाय ठेवला ती इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून पाहिली गेली। यंदाचं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीतील याच तालकटोरामध्ये पार पडलेलं। तर या तालकटोराचा पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा मग एकूण नेमका संबंध हा कसा येतो तर याबद्दल सविस्तर माहिती आपण यात पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर खरं तर दिल्लीचा आणि मराठी माणसाचा संबंध पाहिला तर हा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्ली जिंकणं हे पहिल्यापासूनचं ध्येय होतं असे इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी सांगितलेले। तर दिल्लीत पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या नाते दिल्लीशी मराठीचे हा परिसंवाद पार पडला तर प्राचीन हिंदुस्थानाची राजधानी असलेल्या दिल्लीवर आपली सत्ता असावी ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती। राजाराम महाराजांचं एक पत्र आहे, जेव्हा ते जिंजीला होते तेव्हाचं, मी आता 6 लाख होऊन बाजूला ठेवलेत, जेव्हा दौलताबाद जिंकू तेव्हा 2 लाख, रायगड जिंकू तेव्हा 2 लाख आणि दिल्ली जिंकू तेव्हा 2 लाख अशी तरतूद करून ठेवली होती असं उदय कुलकर्णी म्हणाले। तर 18व्या शतकामध्ये मराठे 1719ला पहिल्यांदा दिल्लीत आले। औरंगजेबाच्या मृत्यूनंतरून 12 वर्षात मुघलांची शक्ती कमी झाली होती। हुसेन अली नावाच्या एका दक्षिणेतल्या सुभेदारासोबत मराठा सैन्य हे दिल्लीत आलं। तर करोगशा बादशाहला मराठ्यांनी गादीवरून हटवलं आणि दुसरा राजा गादीवर बसवला। तर त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची एक पत्नी आणि त्यांचं इतर कुटुंब 30 वर्ष मुघलांच्या कैदेत होतं। तर त्या सर्वांची सुटका करून त्यांना शाहू महाराजांकडे साताऱ्याला घेऊन गेले। त्यामुळे 1719ची पहिली मोहीम ही महत्त्वाची होती असं उदय कुलकर्णी यांनी सांगितलेलं। त्यानंतरून 1737 या मोहिमेकडे प्रख्यात मोहीम म्हणून पाहिलं जातं। त्यामागे अशी भूमिका होती, माळवा प्रांतावर 1700 पासूनच शिंदे होळकरांनी हल्ले केले होते। हळूहळू तो प्रांत आपण आपला करून घेतला होता, मात्र त्यावर कायदेशीर मोहर लागायची ही बाकी होती। त्यामुळे सत्ता सनदशीर मार्गाने हस्तांतरित करायची होती। तर या प्रक्रियेसाठी दिल्लीच्या दरबारात मोहम्मद शाह बादशाहच्या 2 गट पडले। तर एक गट मराठ्यांशी मैत्री करायला तयार होता तर दुसरा नव्हता। तर मग बाजीराव पेशवा यांनी तेव्हा जयपूरहून अनेक वकील पाठवले आणि मोहम्मद शाह बादशाहला सांगितलं की माळव्याची सनद आम्हाला द्या, माळव्यावर आमचंच राज्य आहे। जयपूर जवळ असल्यानं ती मान्य करत गेला। मात्र बाजीराव पेशवे जेव्हा परत पुण्यात गेले तेव्हा काही माळव्याची सनद ही त्यांनी दिली नाही। तर मग सनद ही न दिल्याने 1737ला शिंदे, होळकर, बाजीराव, पिलाजी जाधवराव हे सगळे उत्तरेकडे गेले। तेव्हा दिल्लीच्या दक्षिणेला 1 लाख मुघल सैन्य होतं। त्यावेळी मुघल सैन्याच्या मधून 25,000 घोडस्वार मराठा सैन्य तालकटोरामध्ये आले। दिल्लीतील याच तालकटोरामध्ये बाजीराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, जाधवराव यांनी छावणी टाकली होती। तर मग त्यानंतरून घोडे उंट घेतले तेव्हा मुघलांना कळालं की मराठे दिल्लीत आले। मात्र त्यांना विश्वास बसत नव्हता की एवढं मुघल सैन्य असताना मराठे दिल्लीत कसे आले। तेव्हा मुघलांनी हेर पाठवले। भिकाऱ्याच्या वेशात ते मराठ्यांच्या सैन्यात घुसले। त्यांनी भीक मागितली आणि भिकेमध्ये जे चणे आणि भाकरी मिळाली त्यावरून मुघलांना कळालं हे साधं जेवण मराठ्यांच्या सैन्यांचंच आहे, मराठे दिल्लीत आलेले आहेत। मग इथे सैनिक आले, इथे लढाई झाली। त्यानंतर बाजीराव यांच्या पत्रात आपण झीलला गेलो असा उल्लेख आहे। या दरम्यानच 1 लाख सैन्य दिल्लीकडे यायला लागलं। तिथून बाजीराव पालमला गेले, राजस्थानात गेले, कारण त्यांचं म्हणणं होतं की दिल्ली हे एक महास्थळ आहे आणि मला माहिती आहे की बादशाहच्या मनात आहे तह करायचा, फक्त दरबारातल्या काही लोकांचा विरोध होता, त्यामुळे मला राजकारणाचा दोरा तोडायचा नव्हता असं बाजीरावांची भूमिका होती। त्याप्रमाणे मग नंतरून 1741 साली मोहम्मद शाहने माळव्याची सनद मराठ्यांना दिली। तेव्हापासून माळव्यावर रितसरपणे शिंदे, होळकर, पवार यांचं इथे प्रस्थ होतं असं उदय कुलकर्णी यांनी सांगितलं। तर मग अशा अर्थाने मराठा साम्राज्याच्या इतिहासात तालकटोराची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची होती। यामुळेच तालकटोरा ही जागा मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची असून या ठिकाणी पेशव्यांचा मराठा योद्ध्यांचे पुतळे बसवण्यात यावे अशी मागणी शरद पवारांनी पत्राद्वारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली पाहायला मिळते. अशात यादी तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा.